जरूरत करतो एक 10 मिनट बैठो। चर्चा आपस में रोज होता है, लेकिन ऐसा चर्चा नहीं सुनने को मिलेगा। हम लोग काम करते हैं उसके बारे में। तो पटेल साहब हमेशा जिनका भी कोई का रेशन कार्ड का किसी का भी काम हो, हमेशा वाशी में मिलेंगे। लेकिन हमको हमारी चप्पल घिसनी पड़ेगी, घर पे कोई लाके नहीं देगा। ऐसे पटेल साहब के लिए जोरदार स्वागत करेंगे उनका तालियों से। मैं उनको विनती करूंगा कि वो अपनी पटेल साहब अपनी बात रखेंगे। हो गया लाईव्ह है चालू। सर्व महापुरुषांना नमन करतो। त्याआधी रमेश तू नवीन आहे या ठिकाणी दुर्गा माता नगर माझी तिसरी बैठक आहे। मी एक वेळेस त्या पायरीने आलो, दुसऱ्या वेळेस गाडी घेऊन त्या तलावापासून आलो आणि तिसऱ्या वेळेस ते रस्ता विसरलो, अजून चिडातो। म्हणजे या दुर्गा माता नगरमध्ये राहणाऱ्याचा सर्वांचं आरोग्य चांगलं असेल, कारण मला लई चांगलं वाटतं। झाडे झुडपे हवा वगैरे चांगली, पायऱ्या उतरायला जायला है ना, चांगलं शहर आहे। तर आपल्याला काय करायचं, इथंच घर बनवून मागायचं। काय मागायचं, इथंच घर पाहिजे आम्हाला, दुसरीकडे आम्हाला जायचं नाही। आता सर्वांनी सांगितलं पुनर्वसन होणार, हे करणार ते करणार। आपण चौकड बघतोय, मुख्यमंत्री म्हणतो की बाबा तुम्हाला आम्ही घर देणार, ते बावनकुळे साहेब म्हणतात की आम्ही तुम्हाला घर देणार, आणि शिडको म्हणते की घर हलवणार। शिडको काय म्हणते, घर हलवणार। आता बघा एवढा महिना जाऊ दे एप्रिलचा, मे महिन्याची 10 तारीख आली की तुमच्या हे आसपासच्या लोकांना नोटीस येईल। कुठल्या बहाण्यावर नोटीस देते ते लोक माहिती आहे तुम्हाला, गरज कोसळ। त्यांचं काय असतं, पाऊस पडत जोरात, माती घसरत तुमच्या घरात येईल। अरे भडव्यानो, तुम्ही का झोपले होतं का एवढे दिवस? पावसाळा संपल्यानंतर 8 महिने झाले, लोक गरीब येते राहतात, मग तुम्हाला कंपाऊंड भिंत मारता येत नाही का? त्याची सोय करता येत नाही का? माती इकडे येऊन, दगड इकडे येऊन झोपा काढतात का तुम्ही ऑफिसमध्ये बसून? मला कळत नाही। तर नागरिक राहतात, जनावर तर राहत नाहीत। लोक जनावरांची सेवा करायला लागले, करतात नाही करतात। कोणी शेळ्या मेंढ्या पाळतात, कोणी गाय म्हसरं पाळतात, कोणी कोंबड्या पाळतात, किती चांगल्या प्रकारचे सेवा देत आहे। अरे आम्ही तर माणूस आहेत का ना माणूस? माणसाला तुम्ही का असं करता? आपण पाहिलं आता नवी मुंबई स्वच्छ करायला लागले, स्वच्छ नवी मुंबई काय करायला लागले? सगळी मोठमोठ्या भिंताडीवर रांगवायला लागल्या, ती भीत धुवायला एक एक टँकर पाणी घालवायला लागले। घालत का नाही? मग आमच्या गरीबाला का पाणी देत नाही? आमच्या एकता नगरच्या 16 फाईल पडल्या। शिडकोनं सांगितलं की आमच्या जागेवर यांना पाणी देऊ नका, त्यांना तेवढंच भारा झाला, पाणी द्यायचं बंद केलं। माणसानं पाणी प्यायचं नाही, हा भिंती धुवायला पाणी पाहिजे यांना, नवी मुंबई स्वच्छ करायला। हे कसं आहे, त्याच्यासाठी आमचं पुनर्वसन व्हायला पाहिजे। 20 वर्षांना का होत नाही, आज पुनर्वसनाचे द्वारा सुटलेला आहे। परंतु आपली लोक त्याच्यामध्ये लय काय म्हणतात, वादळ सुटतोय, वादळामध्ये बघा पत्रे उडून जातात, कोणाचं झोपडं उडून जातंय, जातं की नाही? ज्याचं मजबूत घर आहे ते उडतंय का? बघ, कोणाचे पत्रे सुद्धा उडून जातात वरचे, नुसतं घरच खाली राहतात, पक्का बी घरात सुद्धा ते हुकासहित उचलून घेऊन जातात, जातं की नाही जात? तसं होणार आहे। मग त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? आपल्याला संघटन मजबूत व्हायला पाहिजे। कुणाचं बा ऐकायचं नाही। लोक लय स्वार्थी आहेत, मी बी स्वार्थी आहे, बरेच लोक स्वार्थी आहेत, पण तुम्हाला चांगलं आणि वाईट, तुम्ही माणूस आहात। तुमच्या एका प्लेटमध्ये जिलेबी आणून दिली आणि दुसऱ्या प्लेटमध्ये लेकराचं गो आणून दिलं, माणूस काय खाईल मला सांगा बरं? जिलेबीच खाईल ना, का नाही? का नाही? तसं तुम्हाला कळायला पाहिजे की आपण कुणाच्या मागे राहायचं। आम्ही म्हणत नाही हो आम्हाला नगरसेवक बनव, आम्ही म्हणत नाही आम्हाला आमदार किंवा लावा, आम्ही म्हणत नाही आम्हाला खासदार बनव, आम्हाला नको। ती लढते त्याला होऊ द्या, आम्हाला एवढंच पाहिजे की आमच्या गरीबाला जो कोण निवडून येईल त्यांना त्याची सेवा करावी, आम्ही त्याच्या पाठीशी आहे। ते मानदाताई असू, चाहे गणेश नाईक असू, एकनाथ शिंदे असू, आम्हाला काय देणं घेणं आहे? कुणी तुम्हाला 1500 रुपये आता या बहिणीला चालू झालेत, ती पण कुणाला मिळते कुणाला नाही। याच्या व्यतिरिक्त कुणाला कोण राशन भरून देत आहे? हा, कोरोनासारखा कोरोना गेला, कुणी राशन दिलं ना आपल्याला? दिलं का? दिलं? काम नाही, धंदा नाही, लोक चालत गावी गेले, आपल्या गेले की नाही गेले? हा, पण आता हे काय दिलं का आपल्याला?
म्हणून आपण आपलं स्वार्थ करा. जे काय आपल्याकडे पुरावे असतील सांभाळून ठेवा. आता तर बघा आम्ही 10,011 पर्यंत आणलं ना. पहिला 2001च्या लोकांना ते लोक पात्र ठरत होते. आता 2011च्या लोकांना ते लोक संरक्षण द्यायला लागले. चौकट द्यायचं चालू आहे. फक्त आपल्या नवीन मुंबईतच नाही. बघितलं ना, 2 वर्षापूर्वी चालतो आपण खाली तोडता आमच्या कैलास सरकटेच्या घराजवळ बुलडोजर टाकलं ना. पण हिरामन दादा होते, सर्व मेहनत केली, तुमच्या लोकांचा सर्व साथ होता. तुम्ही लोक पण एकदम सर्वजण गेले. मग ते तिथून परत गेले, 2-4 खाली झोपड्या तोडले गेले नाही. का गेले? तुमचं संघटन होतं. तसं आपण संघटित व्हा. आमची ग्राहक संघर्ष समिती तुम्हाला काय मागत नाही. आमची मेंबरशिप नाही बी दिली तर चालतंय, आम्हाला चालतंय ना. फक्त तुम्ही या. जिथं कार्यक्रम असेल तिथं घरातून नवरा या, नंतर बायको या, नंतर तरुण पोराला पाठवा. म्हणजे कसं आहे, तुमच्यावर आमची ताकद आहे. कळालं का? आम्ही तुम्हाला बघतोय, आम्हाला फुर्ती येते, आम्ही लढायला पुढं तयार. कळालं? जर आमच्या पाठीमुळे कोणच नसेल तर आम्ही लढणार का? हा पाय उचलण्या ठेवण्यापेक्षा घाबरतो. मी 24 दिवस जेल भोगून आलेला माणूस आहे. किती दिवस? 24 दिवस. 99 साली माझी बायको डिलिव्हरी झाली होती. 6 दिवसाचा माझा पोरगा होता. किती दिवसाचा? जन्मलेला बाळ. का मला घेऊन गेले? कारण फक्त मी एवढीच माझी चूक होती. झोपड्यात चढवत होते महानगरपालिका, मी आता आडवा काय गेलो, आडवा गेलो. आणि तिथल्या झोपडपट्टीवाल्यांनी पोलिसाला मारलं, म्युन्सिपाल्टीला मारलं, पोलिसाची जीप जाळली, महापालिकेची जीप टेम्पो जाळला, ती गुन्हा झाला दाखल. मग त्यांना कोणाचे नाव आठवण येत नाही. खाजा मिया पटेलचं नाव आठवण येत होता. त्या केस रजिस्टरमध्ये खाजा मिया पटेल नाव. आणि इतर 150 ते 200 लोक झाले आमच्यावर केस. आम्हाला त्यावेळेस पकडलं नाही कुणी. 2 वर्षानंतर सर्व थंड झाल्यावर आम्हाला पकडलं. लोक काय म्हणतील, दुसरे काहीतरी केलं असं लपडा, फुकट भेटतंय का, गाडीवर फिरायचं, मोटरसायकलवर इकडे तिकडे मारलं असं कुणाचं, मग पोलिसांनी घेऊन गेलं. आणि त्याच वेळेस जर आम्हाला पकडून घेऊन आलं असतं तर झोपडपट्टीवाले माझ्या मागे आले असते का नसते? हा, पण आता 2 वर्षानंतर घेऊन कोण येतं? नाही आलं कोणी. हा, आमच्यावर एक महिला बी आतमध्ये. त्या महिलाने बोलते जामीन होत होतं. नाही पटेल साहेब काय नसताना जेलमध्ये. मी बी जाणार. त्याचं दिवाळी दसरा त्याचा जेलमध्ये झाला. आम्ही 20-24 दिवसात बाहेर आलो. तिथं बी आमच्या पक्षाचं राजकारण आला. तुम्ही तुमच्या समाजाच्या लोकांना सोडवा, आम्ही आमच्या समाजाच्या लोकांना. अशी परिस्थिती आहे. कळालं? तर म्हणून आम्ही फुकून चालतो. हे पाय खाली ठेवायच्या अगोदर विचार करायचा, बा आपल्या पाठीमागं आहे का नाही. आता नव्यामध्ये आम्ही एवढं काम करतोय, एवढे धडाने मोर्चे काढतोय. मोर्चे कुणाचेच नसेल एवढे झाले असेल तेवढे आमचे मोर्चे झाले. कुठल्या पक्षाने काढले नसते. हा, मोर्चा काढणाऱ्याचा पक्ष निवडून येत नाही. बिना मोर्चा काढणाऱ्याची लोक निवडून येते ना. एवढे कुणाची लोकांनी काम करत नाहीत, तशी लोक इथं काम करतात. म्हणून आपल्याला एकच काय म्हणायचंय, आपण संघटित व्हा. काय करा? आपण मजबूत आहे तर सर्व झोपडपट्टी मजबूत आहे. आपणच कमजोर तर कुठलं होईल? हा, म्हणून काय करायचंय, आता आपल्याला चांगलं गव्हर्नमेंट कुणा आलेलं आहे, आम्ही तुम्हाला घरं देणार. काय करणार? SRH ची स्कीम आणा, नाहीतर तुम्ही महानगरपालिका हे करा. आता आमचे सुजित दादा काय बोलले, दिघ्यापासून ते बेलापूर पर्यंत महानगरपालिकेनं पुनर्वसन करावं. आम्हाला काय देणं, आम्हाला तुकड्यामध्ये बाटू नाही तर आमच्या जागेवर आमची घरं बनवून द्या, आम्हाला इथून हलवू नका. बरोबर आहे की नाही? त्यासाठी आपल्याला लढायला मजबूत व्हायला पाहिजे. असं नाही की दिलीप दादा बरोबर 2-3 लोक काय जातात. नाही, सर्व झोपडपट्टीतली लोक एक व्हायला पाहिजे. इथं डोंगरावर पाणी आहे, चांगली गोष्ट आहे. घराघरात संडास झालेला आहे, ड्रेनेज लाईन इथं झालेली झाली की नाही झाली? ही तुमची सर्व तुमची देण आहे. तुम्ही लोक रस्त्यावर उतरताय, भांडताय म्हणून तुमच्याकडे एक ओरिजिनल काय वोटिंग कार्ड आहे. त्या वोटिंग कार्डला बघून तुमची कामं करते. वोटिंग कार्ड नसतं कोण करताय का? हा, हो नाही. आता नंतर आपल्याला इलेक्शनला लोक कामं, जर मी कामच केलं नाही काय समाजाचं आणि मला वोट द्या म्हणलं तर लोक देतील का? लगेच बदली करते. त्या नगरसेवकाला करते का नाही? त्या ठिकाणी नगरसेवक तोच निवडून येतो. का निवडून येतो? काहीतरी काम करत असेल म्हणून निवडून येते का नाही? हा, तर म्हणून आपल्याला काय आहे, आपल्या घरासाठी सुद्धा त्याला बी सांगायचं नगरसेवकाला, ए बाबा आम्ही राहतो त्या ठिकाणीच आमचा पुनर्वसन व्हायला पाहिजे. आम्हाला इकडं तिकडं घालू नका. आम्ही तुम्हाला निवडून दिले, तुम्ही आमची सोय करा, आम्ही तुमची सोय करू. बरोबर आहे की नाही? त्याच्यासाठी आपल्याला काय, घरात संघर्ष समिती आहे, युवा संस्था आहे, त्यासाठी आपल्याला लढायचं. आमच्या इथं झालं परवा
MIDC वाल्याने काय केला, सर्वांचा सर्व चालू केला. MIDCने 300 युरिया द्यायचं ठरवलं आणि ते सावंत साहेबांनी जो MIDC मंत्री आहे त्यानं चालू बी केला धुमधडाळा. या बाजूला BJPची लोक मिटिंग घेतात, तर या बाजूला एकनाथ शिंदेची लोक मिटिंग घेतात. ही म्हणते 300 लोक 300चा युरिया मिळणार, ही लोक म्हणते आम्ही तुम्हाला 500चा युरिया देऊ, आणि पण हे रद्द. शेवटी नाईक साहेबांनी ती MIDCचा प्रकल्प रद्द केला, कॅन्सल झाला. मग आता झोपडीवाल्याचं पुनर्वसन होणार होता. लोकमध्ये 300 ते 300 भेटला असता, पण ही घाणीतून तर दूर गेलो असतो आम्ही. काय 300 युरिया जर भेटला असता तर बिल्डिंग मध्ये जर गेलो असतो, तिथे येऊन जायला रस्ता, बारीक रस्ता, बाजूलाच गटार, ना संडास आहे ना काय आहे. अजून आम्हाला किती दिवस झोपडपट्टीत राहावं लागतं. अरे कुणी तर द्या, पण गरीबाला चांगलं घर द्या. आमचे मोदी साहेब काय म्हणतात ऐकलं ना, आता बंद केलं त्यानं बोलायचं. त्याला बोलायचं 2022 तक बेघरों को घर दूंगा, गरीबों को घर दूंगा. कब तक? 2022. आता 2022 निघून गेला, आता 23 बी गेला, 24 बी गेला, 25 बी गेला, आता 26 आलाय, तरी गरिबांना घर भेटलं नाही. असं म्हणायचे, गरीबों को मैं घर 2022 तक दूंगा. उसका घर कैसा होगा? प्रकाशमय होगा. घर के अंदर क्या होगा? नल होगा. नल में क्या होगा? जल होगा. होगा कि नहीं होगा जल? हाँ? और उसके घर के आजू बाजू में आंगन होगा. क्या होगा? स्कूल होगा, मंदिर होगा, मस्जिद होगा. एवढं मोठं बोलायचं ते बाबा आता बोलायचंच बंद केलं. 4 वर्ष होऊन गेले. हा, आता बोलतच नाही घर दूंगा म्हणून. आता हीच घर उजळायला लागलेत आपले, तर त्याला काय लाज वाटायला लागली ना बोलायला? का नाही लागल? म्हणून आपल्याला आपल्या जीवावर उभा राहायचं, आपल्या पायावर उभा राहायचं. कोण कुणाचं नसतंय, कोण कुणाचं नसतंय. सध्याची परिस्थिती वाईट आहे, आपण स्वतः मजबूत व्हा. जिकडं आपलं चांगलं काम होत असेल त्याला पाठिंबा द्या. ग्राहक संघर्ष समिती चांगल्या प्रकारे काम करते. ग्राहक संघर्ष समितीचे अध्यक्ष तुम्ही नशिबान आहेत, तुमच्या नगरातले अध्यक्ष. ग्राहक संघर्ष समितीचे अध्यक्ष कैलास सरकटेच आहेत, तुमच्या नगरातले अध्यक्ष आहेत. ज्या अध्यक्ष तुम्हाला दिलेलं आहे इथं, तर तुम्ही तर पूर्ण झोपडपट्टी त्याच्या पाठीमागे असायला पाहिजे. आमच्या झोपडपट्टीचे 5-5 माणसं असतील तर चालतील, पण ह्या झोपडपट्टीचे लोक 1000, 100 लोक यांच्या पाठीशी उभा राहायला पाहिजे. कारण तुमच्या झोपडपट्टीला मान भेटलेला आहे. तुम्ही कैलास सरकारची ताकद मजबूत करा. आम्ही तर आहोत पाठीमागं, तुम्ही सुद्धा राहा. एवढंच बोलतो थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र, जय सेवालाल.